नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ड्युअल एअर ब्रेक सिस्टम याविषयी माहिती पाहणार आहोत. यापूर्वी आपण सिंपल एअर ब्रेक सिस्टम याविषयी माहिती घेतलेलीच आहे. आता ड्युअल किंवा सेल्फ एअर ब्रेक सुद्धा याला म्हटलं जातं. यामध्ये जे आपण पार्ट बघितले होते तेच आहेत, पण सेफ ब्रेक म्हणून या म्हटलं जातं. याच्यामध्ये बघू, आपण रचना बघू. तर हा जो आहे तो एअर कॉम्प्रेसर आहे. याला अनलोडेड वॉल्व म्हणतात. हा एअर टँक आहे. हा मेन एअर टँक. हा सिस्टीम प्रोटेक्शन वॉल. एक एअर टँक, ही दुसरी एअर टँक. त्यानंतर प्रत्येक एअर टँक पासून एक स्टील पाईपलाईन गेलेली असते ब्रेक वॉलला, एक खालील आणि एक वरील. याच ब्रेक लाईनवरती, दोन्ही ब्रेक लाईनवरती एक प्रेशर गेज बसवलेला असतो. हे दोन्ही प्रेशर गेज हे डॅशबोर्डवरती बसवलेले असतात. दोन्ही ब्रेक वॉलला जोडलेले असतात. तसेच ब्रेक लाईनला 2 इनपुट पाईप, 2 आउटपुट पाईप. हे दोन्ही पाईपवरती ब्रेक लाईट स्विच बसवलेला असतो, जेणेकरून पाठीमागील ड्रायव्हरला समोरच्या व्हेकलनं ब्रेक लावलेला आहे हे दिसण्यासाठी हे स्विच कार्यरत असतात. तसेच ह्या ब्रेक वॉल पासून जी एक पाईपलाईन गेलेली असते ते पुढील चाकासाठी गेलेली असते. एक जी गेलेली असते ही पाठीमागील चाकासाठी. याच्यामध्ये पुढील चाकासाठी सिंपल ब्रेक चेंबर असतो, पाठीमागच्या चाकासाठी ऍक्च्युएटर टाईप ब्रेक चेंबरची रचना केलेली असते. दुसरी गोष्ट, ह्या सिस्टीम प्रोटेक्शन वॉल पासून एक पाईप हा हँड ब्रेक साठी गेलेला असतो. हँड ब्रेक एक लिव्हर असते. हँड ब्रेकचा संबंध हा रिअर व्हील वरतील ऍक्च्युएटर टाईप ब्रेक चेंबरला जोडलेला असतो. सिंपल ब्रेक सिस्टम प्रमाणेच रचना केलेली असते, फक्त याच्यामध्ये काय केलेलं असतात, एक मेन टँक पासून 2 पाईपलाईन, 2 टँक दिलेले असतात सिस्टीम प्रोटेक्शन वॉल मार्फत. जेणेकरून याचा फायदा असाच की जेणेकरून समोरचा ब्रेक जरी नाही लागला तरी पाठीमागचा ब्रेक लागावा, पाठीमागचा जरी नाही लागला तरी समोरचा ब्रेक लागावा. जेणेकरून आपलं जे कार्य आहे किंवा व्हेकल जे ब्रेकडाऊन रस्त्यावर जे होणार आहे, कमीत कमी आपण 5-10 किलोमीटर चालून एखाद्या चांगल्या वर्कशॉपला पुढे दाखवू शकतो. हा ब्रेक सिस्टमचा फायदा आहे. आता आपण कार्य बघू. ज्यावेळेस इंजिन चालू होतं त्यावेळेस एअर कॉम्प्रेसर चालतो. एअर कॉम्प्रेसर चालल्यानंतर एअर कॉम्प्रेसर पासून एक पाईपलाईन टँकला गेलेली असते. टँकच्या अगोदर हा अनलोडेड वॉल्व आहे. अनलोडेड वॉल्व हा टँक मधील जे काही प्रेशर आहे हे प्रमाणात ठेवण्याचं काम करतो. तसेच ह्या टँकच्या खालील बाजूस एक ड्रेन प्लग दिलेला आहे. प्रत्येक टँकच्या खाली एक ड्रेन प्लग दिलेला आहे, जेणेकरून हवेमधील आर्द्रता असते त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो. काही दिवसानं ह्या टँकमध्ये पाणी साठतं. मग हे पाणी काढण्यासाठी हा ड्रेन प्लग दिलेला असतो. हा ड्रेन प्लग ऑपरेट करून आपण याच्यामध्ये पाणी काढू शकतो. नंतर मेन टँक मध्ये आलेली हवा ही सिस्टम प्रोटेक्शन वॉल मार्फत ह्या टँक मध्ये ही दुसरी टँक आणि एक हँड ब्रेक याला पाईपलाईन गेलेली असते. तसेच ह्या दोन्ही टँक च्या आउटलेट पाईप वरती एक प्रेशर गेज बसवला असतो. 2 प्रेशर गेज, या एक पाईपलाईन वरती आणि ह्या एक पाईपलाईन वरती. जनरली 4.5 ते 5 kg पर्यंत हवा ह्या सिस्टीम मध्ये आल्यानंतर हा ब्रेक आपण ऑपरेट करू शकतो. त्यानंतर आपण हँड ब्रेक ही रिलीज करू शकतो आणि ब्रेक ही ऑपरेट करू शकतो. ज्यावेळेस आपण ब्रेक वॉल्व ऑपरेट करतो त्यावेळेस जी हवा आहे ती हवा ह्या पाईप मार्फत पुढील चाकासाठी आणि पाठीमागील चाकासाठी हवा जाते. याच लाईनवरती स्टॉप लाईट स्विच दिलेला असतो. हा स्टॉप लाईट स्विच लगेच ऑन होतो आणि ब्रेक चेंबरमध्ये हवा येते. ब्रेक चेंबरमध्ये डायफ्रॅम
अँटी रिटर्न स्प्रिंग, पुश रॉड आणि पुश रॉडवरती स्लॅक ऍडजस्टरची रचना केलेली असते. ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस हा पुश रॉड याच्यामधील बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर स्लॅक ऍडजस्टर ही ऑपरेट होतो, फिरतो. स्लॅक ऍडजस्टर हा कॅमला जोडलेला असतो, त्यामुळे कॅम ही फिरतो आणि कॅम फिरल्यामुळे ब्रेक शू हे ब्रेक ड्रमला पकडतात आणि ब्रेक लागतो. अशा प्रकारे ब्रेक लागतो. ज्यावेळेस आपण ब्रेक वॉल्ववर